हे भलतच प्रकार आहे. मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव, पुरुष मतदार घेतलेत आपण, कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं. पण हा जर प्रकार पाहिलात तुम्ही, ह्यांचं नाव काय? गिरीश गजानन म्हात्रे. वडील कोण आहेत? भांजी पटेल. चांगले, म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरातमधून मराठी झाले, चांगले. आता ह्यांचं नाव आहे काय? डुयोडाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे. ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम. बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये. असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत. हे देखील आपल्याला दिसणार आहे. एक यादीत झलक मारली आपण, एकदा पाहिलं आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय, हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे घोळ केलेले मतदार आहेत. आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे. आपण जागतिक पातळीवर ह्याला वोकिझम बोलू शकतो की तुम्ही ठरवता तुमचे प्रोनाउन काय आहेत, दे, देम, हिज, हर वगैरे. पण इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केले, पुलिंगचं स्त्रीलिंग केले. गौरी गगन गुप्ता, परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत, लिंग पुरुष. इथे तेजश्री दिलीप हडकर, लिंग पुरुष. असे 643 मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत. आता कदाचित हा पुन्हा एकदा निवडणूक आयोग सांगू शकतं की हा एरर आहे, टायपिंग मिस्टेक आहे, चूक झालेली आहे. पण ही जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे. जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा सगळे असे पाहत असतात आपल्याकडे की तुम्ही कोण, तुमचं नाव काय, तुम्ही हे दाखवा, ते दाखवा. मग हे तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाला. आणि म्हणून आता जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे, कारण निवडणूक आयोग हे भाजपाचं काम करतं. मग निवडणूक आयोगाचं काम कोणी करायचं? आपण करायला पाहिजे. तर हे असे मतदार जे आहेत असे देखील तुम्ही पाहिले पाहिजेत, पकडले पाहिजेत. 643 मतदार आहेत. नो एपिक नंबर. मला तुम्ही सांगा इथे किती लोक आहेत ज्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे? सगळे आहेत? निवडणुकीचे कार्ड तुमच्याकडे आहे? घरी सगळ्यांकडे आहे? त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर, तो प्रत्येकाकडे आहे ना? आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तर होते. असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत. हे लोक कोण आहेत, कुठून आले, का एपिक नंबर ह्याच्यावर नाहीये? कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे, काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा. मग ही गडबड पकडणार कोण? असे वरळीत 28 सापडले आपल्याला ज्यांचे एपिक नंबर नाहीयेत. आता हे पहा तुम्ही, डुप्लिकेट नेम इन वोटर लिस्ट, सेम एपिक. एपिक नंबर सेम आहे, सगळं सेम आहे, पूर्णपणे सेम, पण त्याच वेगळ्या वेगळ्या यादींमध्ये, एका यादीमध्ये सेम टू सेम नावं, कुठे छोटासा इकडे तिकडे बदल केलेला आहे. म्हणजे डुप्लिकेट असे किती मतदार असतील, किती मतदार कार्ड बनले असतील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. असे 133 मिळालेले आहेत जे डुप्लिकेट नाव आहेत, सेम टू सेम आहे. म्हणजे हे आता पार्वती प्रदीप कुमार सोलंकी, हा एपिक नंबर सेम आहे, हा एपिक नंबर सेम आहे, सगळं काही सेम आहे. पण हे दोनदा आलं यादीमध्ये, दोनदा आलेलं आहे. म्हणजे कदाचित 2 लोक जाऊन मतदान करू शकले असतील यांच्या नावावर. असे 133 लोक आपल्याला सेम टू सेम सापडलेले आहेत. आता हे आहे सेम पर्सन डिफरंट एपिक. म्हणजे एका व्यक्तीचं दोनदा किंवा तीनदा मतदानाचं कार्ड बनवलेलं आहे, पण वेगळे वेगळे एपिक नंबर आहेत. आता तुम्ही उदाहरण म्हणून पाहायचं थोडं. आता हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर ही अनया सहानी, बाकी सगळं जर तुम्ही पाहिलं किरण साहनी नाव, आईचं नाव किरण साहनी, हे दोन्ही बरोबर आहे. पण हिचं इकडे नाव अनाया सावनी केलेलं आहे, इथे अनया सहानी आहे. फोटो दोघींचा सेम आहे, आता मी भुरकट केलेला आहे, पण सेम टू सेम फोटो. जुळी आहेत का आम्हाला माहिती नाही, पण सहानी सावनी कसं बदललं माहित नाही. घराचा पत्ता सेम आहे, सगळं काही सेम आहे. बाकी हे 2 बदललेले इपिक नंबर आहेत. म्हणजे इपिक नंबर जर हा युनिक असेल तर मग एका व्यक्तीचे 2 कार्ड्स, थोडीशी नावं आडनावं इकडे तिकडे करून, तोच पत्ता, तेच वय, आईचं नाव तेच आहे, फोटो तेच आहे, इपिक नंबर बदलून वेगळे वेगळे मतदार असे किती कार्ड्स केले असतील हे तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये बघितलं पाहिजे. ही देखील वोट चोरी तुम्ही पकडली पाहिजे. ह्यांचं तर आता एवढं भुरकट झालेलं आहे नाव. कारण अजून एक तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाचा जो रोल आहे तो एक तर मशीन रिडेबल नाहीये, तो तुम्हाला कन्वर्ट करायला लागतो.
दुसरं म्हणजे तो एवढा भयानक प्रकारे त्यांनी दिलेला आहे, एवढं काही किचकट करून ठेवलेलं आहे की प्रिंट जरी काढली तरी तुम्हाला वाचता येतं नाकी नऊ येतात, असं त्यांनी हे सगळं काम करून ठेवलेलं आहे. ही चोरी देखील फार महत्वाची आहे. कुठे तुम्हाला सिमिलर स्वतः फोटो दिसत असेल हे पकडणं तुम्ही गरजेचं आहे. नाही थांबा, कुठे गेलं? खालती इथे होतं ना? नाही, थोडं हे करा. नाही घाबरू नका, निवडणूक आयोग इथपर्यंत पोहोचला नाहीये. हा नाही, स्क्रीनवर नाही आलं. आलं. एक मिनिट, ह्याच्या मागचं कुठचं स्लाइड होती आपली? अरे परत गेले. नाही, ह्याच्यावर नाही आले. नो एपिक. आता हे मतदार झाले आपले. नो एपिकचं दाखवलं मी, हे पण दाखवलं, हे पण दाखवलं. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की आपण वेगळी टेक्नॉलॉजी वापरून, वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरून जे नावांमध्ये गडबड आहे, जी इपिकमध्ये गडबड आहे, जे ॲड्रेसमध्ये गडबड आहे, हे सगळं आपण पकडू शकलेलो आहे. पण आत्तापर्यंत एकच सॉफ्टवेअर आहे, इरोनेट नावाचं, मला वाटतं त्याचं नाव इसीनेट केलेलं आहे, जे स्वतः निवडणूक आयोगाकडे आहे. ते एक गोष्ट पकडतं, ते म्हणजे फोटोचा प्रॉब्लेम. फोटोचा प्रॉब्लेम हे किती याद्यांमध्ये आहे, किती लोकांच्या मतदान कार्डवर आहे, हे अजून आपण पकडू शकत नाही. त्याला आपल्याला यादी वाचनच करायला लागतं. आणि म्हणून इथे आपला आकडा कुठचा आलेला नाहीये. हे फोटोज इथे भुरकट केले नाहीयेत, हे असेच फोटो आहेत. आता मला तुम्ही सांगा, जर तुम्ही पोलिंग एजंट म्हणून बसला असाल आणि हे कार्ड तुमच्या समोर आलं, कोण आहे त्या भूमिका पाटकर नावाच्या, काय पाहणार आहे तुम्ही याच्यात? एक फोटो असा आहे आपल्याकडे, ते आहे त्या कुठेतरी पुढे याच्यात एकाचं नाक दाखवलंय. पण हे असे जे आहेत प्रकार, हे प्रकार तुम्हाला सहज एका यादीमध्ये नजर टाकल्यानंतर असेच पकडता आले पाहिजेत. कारण जिथे फोटो तुम्हाला ओळखताच येत नाहीये, काय आपले पोलिंग एजंट बसून पकडणार आहेत तिथे? बरं, ह्याचा आकडा पण नाहीये. म्हणजे जो पहिला आकडा मी बोललो ना स्टॅटिस्टिकल अनॉमलीचा, 19,333, हा आकडा राहत असतील तर EROची जबाबदारी आहे की त्यांनी त्या घरात जाऊन पाहणी करावी की खरोखर इथे 11+ लोक राहत आहेत का. हे EROनी केलं होतं का? हे निवडणूक आयोगाने केलं होतं का? जे मतदार यादी ही अशी पूर्ण जो झोलवाली आहे, ह्याचं करायचं तरी काय? आता पुढचं बघा, तुम्हाला गंमत दाखवतो. इथे गंमत थांबत नाही. आता हाऊस नंबर MT, कामगार नगर 2, NM जोशी मार्ग, इथे पुढेच आहे. थोडं पुढे गेलं तर परत असे किती माहितात. हे इथे तर बघा, क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क, हे पत्ता दाखवला यांचा. हे परत इथे मोकळं मोकळं मोकळं, इथे जो मोकळं मोकळं मोकळं, काहीच नाही इथे. असे किती मिळाले असतील वरळीमध्ये? तर 4,177 लोक मिळालेत ज्यांचे आता पताच नाहीये. आम्ही उमेदवार म्हणून यांच्याकडे जायचं तरी कसं? आमचे जे पॅम्फलेट असतात, लिफलेट असतात, किंवा प्रचाराला जायचं असेल तर निवडणूक आयोगाने सांगावं हे नक्की काय आहे, कुठे, हा पत्ता कुठे, क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क, राहतात तरी कुठे, ही बिल्डिंग कुठे आहे? आता एक मिनिट, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ प्ले करतो, बघा व्हिडिओ बघा. लाइट बिल आहे बघा ते. ठीक आहे, व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी? किती लोक राहू शकतात त्याच्यात? 2, 4, कोंबून 5, 38 लोक दाखवलेत या घरामध्ये. आणि ते 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही. आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो, एक सुद्धा त्या आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही. आणि असं जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये एकंदर 214 घरं अशी दाखवली आहेत ह्याच प्रकारची, ज्याच्यात 3,335 मतदार दाखवलेले आहेत. पाहायचा परत तो व्हिडिओ एकदा? हे ठीक आहे, हे आणि ह्या घरामध्ये आहे. आता पुढचा फ्रॉड तुम्हाला दाखवतो. इथे साधारणपणे 48 मतदार दाखवले होते. ऍड्रेस, पत्ता काय दाखवला असेल?
घसीटाराम हलवाई म्हणून एक दुकान दाखवलं. त्याच्यावर 48 मतदार नोंदवलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दुकानावर तुम्ही कोणाचा रहिवासी म्हणून नोंद करूच शकत नाही, त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणून तुम्हाला मतदान मिळू शकत नाही. पण गंमत अशी आहे की हे सगळे माहिती काढत असताना आम्ही जेव्हा इथे गेलो घसीटाराम हलवाईमध्ये थोडी हलवाई घ्यायला गेलो, तेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि हे दुकान 10 वर्षापूर्वीच कोणीतरी तोडून मोकळं होऊन पुढे गेलेलं आहे. तिथे एक सुद्धा ही व्यक्ती राहत नाही 48 मधून. सगळ्यांचं नाम घसीटाराम हलवाई इथे दाखवलेलं आहे. असे किती असतील? किशोरीताई, आपण कधी गेले तिथे हलवाई खायला? स्नेहलताई बसलेले आहेत, तुमच्या बाजूलाच आहे. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आत्ताची म्हणजे विधानसभेनंतर जी नावं डिलीट झालेली आहेत ती प्रत्येक महिन्यात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर वॉर्ड वाईज आता आहेत, विधानसभेच्या वॉर्ड वाईज बरोबर आहेत. तिथे डिलीटेड नावांमध्ये आपण पाहिलं पाहिजे की आपले कार्यकर्ते कोण आहेत, आपल्या परिवारामधलं कोण आहे, आपल्या मित्रांमधलं कोण आहे. कारण साधारणपणे जर आपण पाहिलं तर वरळीमध्ये विधानसभेनंतर 1200 मतदार हे आत्ता कापलेले आहेत. हे आम्ही कुठून सगळे एक एक पॅरामीटर्स घेतले होते? ते हे काही